नमस्कार. साने गुरुजी द्वारा लिखित श्यामची आई पुस्तकाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया रात्र 21वी दुर्वांची आजी हे प्रकरण. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेत भात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोळी वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोळी वाहतात असे चालते. जिला दुर्वांची लाखोळी वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोळी पूर्ण करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा साह्य. कोणत्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घरातील भय नरका जाणे हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तिथे हजर. आम्हास जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असे म्हणत असो. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून काढी. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणे. तो मंतरलेली पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खावयास द्यावयाचा. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असतील तर दुर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यावयाचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातात जणू धन्वंतरीच होती. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभरा ते जिरवीत असे. दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बियाणे असावयाचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती व सर्व प्रकारची बियाणे असायची. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असावयाच्या. मंगळागौरी वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायचीच. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळण्यास ती लावायची. आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेली आहेत त्यांची नावे सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा व मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंदी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे. लहान मुले असली तर ती खेळवायची हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जात असत. आजी हात लावील या भरोशावर आईने भाजणी करण्याचे ठरवले होते. पण आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करूया हो भाजणी. परंतु उजाडताच आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती जात असे त्यांच्याकडे. बाकी आजी म्हणजे गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जण तिला बोलवत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून
आजीला तिकडचे जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार, जाते कसे ती एकटी ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतला आहे काय तुझा आणि तुझ्या कामांचा? वाह वाह ग, म्हणे भाजणी कशी होणार, माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला, संतापली. म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करावयास शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना. परंतु येथे हात लावतील तर शपथ, येथे काम कराल तर बाटाल जशा. येथे जरा हात लावायला हात दुखतात म्हणे. येथे घरी आई ग बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल, कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल. ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग. हो, करणार लोकांकडे काम. जा, तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला यशवदे असे बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करता, तुम्हाला असतील लोक, मला नाही कोणी लोक. जशा तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी कोणाला म्हणतेस ग? म्हणतेस ढोंगी. असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे. फारच शेफारलीस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितली उद्या करू भाजणी म्हणून? मी तयारी केली आहे, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडे. दुसऱ्याला तोंडघाशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे व तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावित नाही? शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे. हो, तुझ्या डोळ्यात खूपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापले होय? बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी एक इकडची काडी तिकडे करायचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो माहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते ताज्य होते. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांचे भांडण नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे. घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठी, रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी, मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीने थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. लोकांकडे म्हणे काम करतात, माझे हात, मी वाटेल ते करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात तर तुला का मत्सर? आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार, तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदी वेंगले आहे. मला काही राहत नाही सुमार. भान जणू मी विसरून गेले. मग मी कोणाला बोलते याची शुद्धही राहत नाही. मेले असले जगणे तरी जगून काय करायचे? चुकले हो, जगून काय करायचे? असले अभद्र काय ग बोलतेस? माझी पोरं बाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करी? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ दे, सुना घरात येऊ दे. वेडे विद्रे बाई काही मनात आणू नको. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो, मागाहून वाईट वाटते असे आजी म्हणाली. तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळविले आहात ना, तर जा. भाजणी उद्या होईल, तसेच जाते धुतलेले ठेवते म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही की झाले. तुम्हाला जरा चहा करून आणते, मग दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार. आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला तर आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशवदे, रागावू बिगावू नकोस, मनात राग धरू नकोस हो. तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या.
मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा. आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करीत नाही. निर्दोष म्हणजे फक्त एक परमेश्वरच. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊली समोर जावयाचे आहे. चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवत नसे. आता उद्या आपण ऐकूया रात्र 22वी म्हणजेच प्रकरण 22, आनंदाची दिवाळी. जय श्री कृष्ण.